नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. एक मोठी बातमी. भाजप आमदार निरंजन डावखरे यांचे ज्येष्ठ बंधू प्रबोध डावखरे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करतायत. दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होतोय. त्याची ही थेट दृश्य. प्रबोध डावखरे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या पक्षप्रवेश करतायत. भाजप आमदार निरंजन डावखरे यांचे ते ज्येष्ठ बंधू आहेत. दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडतोय. भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांचे ज्येष्ठ बंधू प्रबोध डावखरे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करतानाची ही थेट दृश्य. अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, अत्यंत महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल की भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांचे ज्येष्ठ बंधू प्रबोध डावखरे हे आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतात. आपण पाहतोय की मंत्री छगन भुजबळ त्याचबरोबर ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश झालाय. परंतु यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या पक्षप्रवेशासाठी उपस्थित नाही. सूत्रांची जी माहिती मिळते त्यानुसार त्यांचं ते बाजूलाच जवळपासच असल्याचं कळत आहे, परंतु ते या पक्षप्रवेशासाठी आले नाही. त्यांच्या अनुपस्थितीचं कारण काय असावं याबद्दल आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झालेली आहे. कारण आपण पाहतोय की सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आहे अथवा नाही या संदर्भातला कुठलाही खुलासा पक्षाच्या वतीनं करण्यात आलेला नाही आणि त्यामुळं सुनील तटकरे जाणीवपूर्वक या पक्षप्रवेशासाठी अनुपस्थित राहिलेत का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो आहे. हा पक्षप्रवेश झालेला आहे आणि त्या पक्षप्रवेशासाठी आजूबाजूला जवळपासच असलेले सुनील तटकरे हे मात्र पोहोचलेले नाही. त्यामुळे सुनील तटकरे जाणीवपूर्वक या पक्षप्रवेशासाठी आले नाही असं बोललं जाते आहे. कारण प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे त्या पदावर कायम आहेत अथवा नाही, कारण जे पत्र 29 एप्रिलचं जे पत्र आहे त्या पत्रामध्ये त्यांचा प्रदेशाध्यक्ष असा उल्लेख नसल्यामुळं ते त्या पदावर आहेत किंवा नाही हाच संभ्रम निर्माण झालेला आहे, जो संभ्रम अजून तरी दूर झालेला नाही आणि त्या संभ्रमातून सुनील तटकरे हे या पक्षप्रवेशासाठी उपस्थित राहिले नाही असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे प्रणाली, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.